जॉबसाठी ऑफिसमध्ये जायचं की धर्मांतराच्या शाळेत, नाशिकच्या TCS कंपनीत जे घडतंय ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. फक्त विनयभंग नाही, इथे चालवलं जात होतं एक सुरक्षित धर्मांतर रॅकेट. कोण आहे यामागची मास्टरमाइंड निदा खान आणि 78 ईमेल करूनही गप्प बसणारं मॅनेजमेंट नेमकं कुणाला वाचवत होतं? नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात RRC नेटवर्क. शिकारीचा नवा अड्डा कॉर्पोरेट ऑफिस. मित्रांनो, नाशिकच्या TCS सेंटरमध्ये गेल्या 4 वर्षांपासून एक भयानक खेळ सुरू होता. इथली HR निदा खान ही या खेळाची मुख्य सूत्रधार होती. आधी अशा मुलींना नोकरीची संधी द्यायची ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एकदा का मुलगी कामावर लागली की निदा तिच्याशी मैत्री करायची आणि हळूहळू तिला आपल्या जाळ्यात ओढायची. निदाने तौसिफ अत्तार आणि दानिश शेख सारख्या विवाहित आरोपींना अविवाहित म्हणून मुलींची ओळख करून दिली. एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. लड़के ही नहीं, मुस्लिम्स में आई वुड से कि अगर आपकी कोई फ्रेंड भी मुस्लिम है, प्लीज उससे दूर रहिए. लड़कों से ज्यादा जिहाद लड़कियां कर रही हैं. प्लीज उनसे दूर रहिए. डू नॉट ट्रस्ट देम. दे ऑल आर सेम. जेव्हा तिला सत्य कळलं तेव्हा तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. ऑफिसच्या लॉबीमध्ये, मीटिंगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं हा इथल्या टीम लीडर्सचा रोजचा धंदा झाला होता. ब्रेन वॉशिंग आणि जबरदस्ती विषय फक्त विनयभंगापुरता मर्यादित नव्हता. इथल्या एका हिंदू तरुणाला चक्क बीफ खायला लावलं आणि नमाज पढण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तरुणींना जीन्स सोडून पंजाबी ड्रेस आणि स्कार्फ रुमाल बांधायला भाग पाडलं जायचं. विशेष म्हणजे या सगळ्या विरोधात जेव्हा वरिष्ठ अधिकारी अश्विनी चैनानी यांना 78 वेळा मेल करण्यात आले तेव्हा त्यांनी एकावरही ऍक्शन घेतली नाही. उलट तक्रार करणाऱ्या मुलींनाच त्रास द्यायला सुरुवात केली. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी जेव्हा SIT नेमली तेव्हा सत्य बाहेर आलं. 7 महिला पोलिसांनी वेषांतर करून स्वतः ट्रेनी बनून या ऑफिसमध्ये 8 दिवस तपास केला आणि या कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश केला. सध्या आरोपी तुरुंगात आहे, पण निदा खान अजूनही फरार आहे. मुद्दा हा आहे की ज्या कंपन्यांमध्ये आपण आपल्या घरातील मुलींना सुरक्षित समजून पाठवतो तिथे जर असे प्रकार घडत असतील तर दाद मागायची कुणाकडे? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी RRC नेटवर्कच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा RRC नेटवर्क. धन्यवाद.